आज आपण नित्य गुरुवाणीचे तिसरं पान वाचणार आहोत. म्हणजे हे बघा, हे पुस्तकात नित्य गुरुवाणीमध्ये 365 दिवस म्हणजे रोज एक पान वाचायचं असतं. असं वर्षभराचं हे आहे. तर मी आज तिसरं पान तुम्हाला हे वाचन करून दाखवते. हे गुरुवाणीचं हे जे मी वाचन करणार आहे, हे सद्गुरूंचं ज्ञान आहे, हे माझं ज्ञान नाही आहे. म्हणून मी म्हणते इदम न मम, म्हणजे इदम न मम असं म्हणावं असं सद्गुरूंनीच सांगितलेलं आहे. का हे आपलं ज्ञान नाही आहे, ते सद्गुरूंचं आहे आणि देवाचं ज्ञान आहे. म्हणजे देवांच्या रूपे म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे हे ज्ञान दुसऱ्याला देताना आता तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा की हे जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघाल आणि ह्याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या नातेवाईक, मैत्रिणी किंवा मित्र कोणाला सांगणार असाल तर तुम्ही इदम न मम असं म्हणावं. म्हणजे हे माझं नाही आहे, तर हे किंवा हे सद्गुरूंचं आहे, हे माझं नाही आहे, ज्ञान सद्गुरूंचं आहे. तर सद्गुरूंनी म्हणजे महाराजांनी असं सांगितलेलं आहे की हे असं म्हटल्यामुळे आपल्याला त्याचं पाप लागत नाही. नाहीतर हे ज्ञान आपलं आहे असं समजून आपण दुसऱ्याला जर सांगितलं तर ती आपल्या हातून चूक होते आणि त्याचं आपल्याला पाप लागतं आणि त्याचं आपल्याला प्रायश्चित्त घ्यावं लागतं. त्यामुळे इदम न मम किंवा हे ज्ञान माझं नाही आहे, हे सद्गुरूंचं आहे, हे मी तुम्हाला सांगत आहे. आता आपण तिसऱ्या पानाचं वाचन आज करणार आहोत. हे बघा, गुरुसेवा करताना काहींना त्रास सोसावा लागतो, काहींना अपमान सहन करावा लागतो. म्हणजे ज्यांचे गुरु असतात, सद्गुरू असतात, त्यांची सेवा करताना गुरु हे आपल्या ह्याच्यात एकदम असं म्हणजे तसं म्हणजे असं समाजात तसं चाललं आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं, पण सद्गुरू आणि गुरु नुसते असणं हे वेगळे आहे, हे मी तुम्हाला सांगते. त्यामुळे हा थोडा लोकांचा त्रास सहन करावा लागतो. ह्याचा प्रत्यय बऱ्याच जणांना वेदांत इमारतीसाठी मदत मागण्याच्या वेळी आला असेल. म्हणजे वेदांताची जी इमारत उभी राहिली, तिकडे जे दत्त मंदिर आणि बाकीच्या ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, हे सगळं म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं की दारोदारी जाऊन जशी आपण भिक्षा मागतो तसे त्याप्रमाणे आपण पावती पुस्तक घेऊन जायचं आणि दारोदारी जाऊन हे निधी याचा गोळा करायचा असतो. काही लोक स्वखुशीने व्यवस्थित देतात, तुम्ही कमी द्या जास्त द्या तुमची इच्छा आहे. पण काही लोक ह्याला नाव ठेवतात, कसले गुरु काय गुरु असं म्हणजे काहीही बोलतात. तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी ह्या विषयावर बोलू नये आणि नसेल द्यायचं तर नाही म्हणून सांगावं, नमस्कार करावा, पण गुरूंविषयी वाईट साईट बोलू नये. तर ह्याचा प्रत्यय तुम्हाला आलेला आहे. नाना प्रकारे शेरे ताशेरे ऐकवले गेले असतील, पण गुरूंनी भक्तांना भिक्षा मागायला सांगण्याचे कारण एकच आहे की अहंकार कमी व्हावा. म्हणजे पहिल्या आपल्या 2 वाचनामध्ये काय विचारलं की माणसाला अहंकार असू नये, आणि हा जो अहंकार आहे हा कमी होण्यासाठी तुम्हाला असं दारोदारी जाऊन ही भिक्षा मागायला लावली आहे सद्गुरूंनी. इमारतीसाठी म्हणजे तिथे जी नगरमध्ये जे इमारत उभी राहिली आहे त्याच्यासाठी निधी गोळा करायचा आहे पावती पुस्तक नेऊन, आणि त्याच्यामुळे तुमचा अहंकार कमी होईल, तुम्हाला नमतं घ्यायची सवय लागेल. म्हणून सद्गुरूंनी हे अहंकार कमी व्हावा, मीपणा कमी व्हावा म्हणून हे करायला सांगितलेलं आहे. प्रत्येकाने ही भावना ठेवली पाहिजे की आपल्या जीवनात जे यश मिळते, आनंद मिळतो, त्याला आपण आपले गुरु कारणीभूत आहेत. बरोबर आहे ना? जे काही चांगलं होईल काही नाही ते गुरुचरणी नेहमी अर्पण करावं. किंवा म्हणजे अशी सवय असावी की काहीही झालं चांगलं, हे बघा, वाईट झालं तर आपण देवाला नाव ठेवतो, चांगलं झालं तर म्हणतो मी केलं किंवा माझ्या हुशारीमुळे झालं किंवा माझ्यामुळे झालं. पण असं नाही आहे. वाईट झालं तरी देवाजवळ क्षमा मागायची आणि देवाला प्रार्थना करायची, आणि जर चांगलं झालं आपलं तर ते सगळं आपल्या सद्गुरूंना आपल्या देवाला अर्पण करायचं. ही आपल्या जीवनात यश मिळते, आनंद मिळतो, त्याला आपले गुरु कारणीभूत आहे. अशी भावना दृढ झाल्याने तुम्हाला कोणालाही अहंकार होणार नाही. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. म्हणजे काय होतात, महापुरात उंच उंच झाडं ही मोडतात किंवा हे होऊन जातात, मोडून जातात, आणि
छोट्या छोट्या लवाळ्या म्हणजे छोटी छोटी वेल हे असतात छोटे, ते मात्र वाचतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुम्ही छोटे व्हा, तुम्ही असे मोठे होऊन अभिमान किंवा अहंकार ठेवू नका. जेव्हा महापूर येतात तेव्हा अहंकाराने ताठ उंच असलेली राहिलेली झाडे वाहून जातात, परंतु नम्रतेने खाली वाकलेली लवाळी मात्र जशीच्या तशी राहतात. त्यामुळे हा एक बोध घ्या आयुष्यात. एक एक गोष्टी समजवून घ्या. ह्यातल्या समजवून घेतल्यात ना तर आयुष्य खूप सुखकर होईल. हे मी तुम्हाला म्हणून सगळं समजवून सांगत आहे. आता हे तिसरं पान आज मी वाचून दाखवलेलं आहे. आपण हे म्हणूया, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि इदम न मम